Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास. फडणवीस आणि आशिष शेलार बुलेटवरून विधान भवनात. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास. उपमुख्यमंत्री शिंदेही इलेक्ट्रिक कारनं विधान भवनात. पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. तर पुढील 6 महिने मोठे शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, फडणवीसांची माहिती. मंत्री नितेश राणेंचा शासकीय बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास. सर्वांनी पंतप्रधान मोदींचं आवाहन पाळलं पाहिजे, नितेश राणेंची प्रतिक्रिया. तर पालखी मार्गाच्या पाहणीवेळी नितीन गडकरींचा बसमधून प्रवास. ठाकरे सेनेच्या नेत्यांचा मंत्रालयामधून शिवालयापर्यंत पायी प्रवास. आम्हीही पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ, तान्मेंची प्रतिक्रिया. तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं, अनिल परब यांचा सल्ला. शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी. दैनंदिन वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन. रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजनांचा चार्टर विमानानं प्रवास. रोहित पवारांचा आरोप, विमानं हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत. मोदींनी केलेल्या आवाहनावरून फोटो पोस्ट करत टीका. गेल्या 42 महिन्यांमध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर. मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता, तो आता 8.30%. रोजच्या गरजेच्या वस्तू आणि इंधन ऊर्जेचे दर वाढले. मुंबईमध्ये महानगर सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. आजपासून नवे दर लागू. प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तत्काळ बंदी लागू. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय. पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार. एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात. शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित. इंधनाचे दर वाढल्यानं एअर इंडियाचा निर्णय. आजपासून दूध महागलं. अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. सर्वसामान्यांच्या खिशाला फटका. शरद पवारांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. देशाच्या सद्यस्थितीवर बोलण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या आव्हानावर काय बोलणार, याकडे लक्ष. पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्ब सदृश वस्तू निकामी. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. एटीएससह आयबी आणि पुणे पोलीस आता तिहेरी तपास सुरू. रुग्णालयामधील डॉक्टर, नर्सचे जबाब नोंदवले. झिशान सिद्दीकींकडून विधान परिषदेच्या आमदारकीची इंग्रजीमधून शपथ. काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्टे असल्याचं दाखवतात. मंत्री संजय शिरसाटांची टीका. तर सगळ्या भाषा आपल्याच आहेत, झिशान सिद्दीकींचं प्रत्युत्तर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक अधिकारांमध्ये मोठे फेरबदल. आर्थिक व्यवहाराचे सर्वाधिकार आता सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवारांकडे. आधी अजितदादांसह प्रफुल्ल पटेल आणि त्रिवेदींकडे होते अधिकार. कांदा प्रश्नावरून किसान काँग्रेस आक्रमक. मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर कांदा फेकत आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात. जलाशयातील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. बीडच्या केसमध्ये 75 वर्षीय वृद्धाकडून 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न. वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीच्या विरोधात केस पोलिसात गुन्हा दाखल. नराधम पोलिसांच्या ताब्यात. दिल्लीमध्ये खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचाराचा आरोप. महिलेच्या तक्रारीवरून राणीबाग पोलिसात गुन्हा दाखल. 2 आरोपी अटकेत, बसही जप्त. जळगावमध्ये उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू. जामनेरच्या मोहाडीमधील 20 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू. 20 दिवसांपूर्वीच तरुणीचा झाला होता विवाह. अमळनेरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचाही मृत्यू. उत्तर प्रदेशात तीव्र वादळासह पावसाचा हाहाकार. 62 जणांचा मृत्यू. तर घरांसह पिकांचं मोठं नुकसान. वादळात पत्र्यासह हवेत उडतानाचा एक व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल. व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री. काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा. परावूर विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.